महाराजा नंद त्यावेळी सर्वात महावीर आणि महान राजांपैकी एक होते. त्यांच्या दरबारात चाणक्य एका खुर्चीवर विराजमान झाले. आजूबाजूच्या सर्व लोकांनी मोठ्या आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले. ब्राह्मणांसोबत हा काळाकुट्ट विद्रूप ब्राह्मण बसलेला पाहून सर्वजण हैराण होते. पण त्यावेळी कोणी काहीच बोलले नाही, कारण राजा येण्याची वेळ झाली होती. राजा नंद प्रभात समयी पुरोहितांना दान देत असे. जेव्हा ते दरबारात येऊन सर्व ब्राह्मणांना श्रद्धेने पाहू लागले, राजपुरोहिताने राजाला म्हणाले, महाराज, दानासाठी ब्राह्मण आपली प्रतीक्षा करत आहेत. आपले हात पुढे करा. अवश्य अवश्य, ब्राह्मणांना दान देणं हा आमचा धर्म आहे. आम्ही दानी पुरुष आहोत. एवढं बोलून नंदराजाने ब्राह्मणांकडे पाहिले, जे दान घेण्यासाठी बसलेले होते. अचानक त्यांची नजर समोर बसलेला चाणक्यांवर पडली. हा काळाकुट्ट कुरूप क्रूर माणूस कोण आहे? राजा रागेने ओरडले. हे चाणक्य पंडित आहेत महाराज. नाही नाही, असा भयंकर कुरूप काळा माणूस कधी पंडित असूच शकत नाही. याला येथून धक्के मारून हकलवून द्या. मला याचा चेहरा पाहण्याची इच्छा नाही, असे महाराज म्हणाले. महाराज नंदचे असे शब्द ऐकून चाणक्यांचा डोळ्यात निखारे उतरू लागले. रागाने संपूर्ण शरीर थरथर कापू लागले. ते पटकन आपल्या जागेवरून उठले आणि महाराज नंदकडे रागेने पाहून गर्जना केली. अरे क्षुद्रा, तू तुझी ताकद आणि भोगविलासी जीवनामुळे अंध झाला आहेस. तू आजपर्यंत ब्राह्मणांचा सडेतोडपणे अपमान करतो आहेस. काय तुला माहीत नाही की मी तुमचा यजमान आहे? आपल्या धर्मशास्त्रात पाहुण्यांना ईश्वररूप मानतात, असे रागाने चाणक्य म्हणाले. तू गप्प बैस. मी सम्राट नंदपाल सिंह आहे. माझ्यासमोर तोंड उघडले तर त्याची शिक्षा मृत्यूशिवाय कमी होऊ शकत नाही. तू ब्राह्मण आहेस, नाहीतर हे काम केव्हाच केले असते. आता तू येथून निघून जा, नाहीतर तुला बाहेर काढण्यासाठी मला सैनिकांना बोलवावे लागेल. राजा नंद, तू एक ब्राह्मण आणि पाहुण्यांचा अपमान केला आहेस. मी विष्णुगुप्त चाणक्य आज आपली बांधलेली शेंडी सोडून प्रतिज्ञा करतो की जोपर्यंत नंदवंशाचा सर्वनाश करत नाही, तोपर्यंत ही शेंडी बांधणार नाही आणि मला चैन मिळणार नाही, असे क्रोधाने भरलेले शब्द बोलून सम्राट नंदाला घृणात्मक दृष्टीने पाहून चाणक्य बाहेर निघून गेले. चाणक्य रागाने पाय आपटत दरबाराच्या बाहेर जाऊ लागले. सम्राट नंदाच्या डोळ्यातील राग निवळला. त्यांना त्यावेळीच इतिहासातील ब्राह्मण परशुराम यांची प्रतिज्ञा आठवली, ज्यांनी आयुष्यभर खांद्यावर कुऱ्हाड, धनुष्यबाण, तलवार घेऊन पृथ्वीवरील क्षत्रियांचा नाश केला. परशुराम आणि चाणक्य यांच्या प्रतिज्ञेत काहीच फरक नव्हता. ब्राह्मण जर कोणती प्रतिज्ञा घेतो तर तो ती पूर्ण करतो किंवा स्वतःचा नाश करतो. प्रतिशोधाची अग्नी शकटारमध्ये भडकत होती. राजा नंदने त्यालाही एकदा बंदी केले होते. भले आज तो स्वतंत्र आहे, परंतु बदल्याची आग अजूनही त्याच्यात भडकत होती.